पाचकंदी लाल बहादूर शास्त्री मार्केट याचिका हायकोर्टात प्रलंबित. भाडे वसुली जागी रिकामी करणे आदेशाचे उल्लंघन. ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांची पत्रकार परिषद संपन्न. शहरातील मध्यवर्ती भागातील लाल बहादूर शास्त्री मार्केट पुनर्विकास प्रकरण संदर्भात याचिका माननीय नामदार बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असून असताना रीट याचिकेमध्ये दिलेले लेखी हमी व स्टेटस्को आदेशाचे उल्लंघन करून निविदा मंजुरी अवैध भाडे वसुली या संदर्भात जागा रिकामी करून स्थलांतराची नोटीस देऊन न्यायालयाचा जाणीवपूर्वक अवमान होण्याची शक्यता असल्याचे ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. तर दुकानाचे क्षेत्रफळ, भाडे रचना अटी सर्व लेखी न्यायालयात सादर व्हावे. पुनर्वसनाबाबत देखील स्पष्ट लेखी हमी आवश्यक असून विकासाच्या नावाखाली व्यापाऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये. न्यायालयीन संरक्षण अस्तित्वात असताना प्रशासकीय निर्णय घेणे योग्य नाही. न्यायालयीन आदेशाचे पालन व्हावे अशी मागणी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता. आम्हाला भाडा 4,500, कोणाला 2,500, कोणाला 3,000 होता. यांनी डायरेक्टली माझं वैयक्तिक भाडा मी त्याची पावती जोडली पत्रकार बंधूंनो बघा. ते अतिशय इंटरेस्टिंग, म्हणजे अतिशय आश्चर्यजनक आहे ते. चाल बर का, बरोबर बघा. एका वर्षाचा भाडा हा 4,500 रुपये होता. इकडे मागे येऊन जा भैया, इकडे किती केलेलं आहे बघा. आपण पान क्रमांक शेवटी लावलेलं मी 1,14,640 रुपये एका वर्षाला. जेव्हा 22 मध्ये जेव्हा माझा करार संपतो, माझा भाडा 4,500, इमारत जुनी आहे, 4,500 भाडा आहे. डायरेक्टली मला नोटीस येते 2025-26 ची वार्षिक भाडा बघा. चालू मागणी 1,14,640. एवढा अनागोंदी कारभार चालू आहे, एवढा अत्याचार चालू आहे. हे काही बाब चांगली नाही, अतिशय चुकीची बाब आहे. त्या प्रकारे आमचे न्यायिक मुद्दे आहे, त्याच्यासाठी हा प्रकार न्याय प्रविष्ट आहे. आणि विशेष म्हणजे अजून मी सांगतो, माझ्याकडे एक ऑर्डर होती आराराबा कॉम्प्लेक्सची. योगायोगाने मी वकील आणि पत्रकार असल्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंटवर मी भर राहतं. आराराबा कॉम्प्लेक्सचा व्यापारी बंधूंनो, आराराबा कॉम्प्लेक्सचा हायकोर्टात मागील 2 तारखे अगोदर जेव्हा आर्ग्युमेंट झालं त्यावेळेस मी आराराबा कॉम्प्लेक्सचं एक पत्र दिलं आहे. ऑथेंटिक एक पत्र ना महानगरपालिकेचं मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे मी, की हा आराराबा कॉम्प्लेक्सचा पत्र आहे. याच्या जे पवार भाडेकरी होते जुने, त्यांना तुम्ही जो जागा दिलेली आहे त्या जागेवर, त्या क्षेत्रावर वाढीव क्षेत्र दिलेलं आहे तुम्ही कायद्याप्रमाणे. त्याचा हक्क होता, मूलभूत हक्क. मग आमचा मूलभूत हक्क का डावण्यात येत आहे, त्या गोष्टीवरही हे काही बोलण्यास तयार नाहीत. ते पत्रही मी पवारचं पत्र मी मेहरबान न्यायालयात दिलेलं आहे. बरोबर. मी याचिकेच्या वेळेस मेहरबान न्यायालयाने आम्हाला वेळ दिलं होतं की तुमची काय मागणी, या सर्व मागण्या डिटेलमध्ये सांग. या सर्व मागण्यांनी मेहरबान न्यायालयाच्या निदर्शन आणून दिल्या. त्यावेळेस आम्ही कोर्टाला हीच विनंती केली, जे मी आपल्याला सांगितलं, जागा आम्हाला जिथं आहे तिथं ते आम्ही वाढीव क्षेत्र द्यावा, जे योग्य आहे रीतशीर भरणा आमच्याकडून करून घ्यावा. कोणत्याही प्रकारे असं 4,500, 1,00,000, 1,17,000 करू नये. तर आम्हाला व्यापाऱ्यांना लिहून द्या की जिथं जागा आहे तिथं मिळावी. सकाळच्या सत्रात ते हा बोलता आणि दुपारच्या सत्रात त्यांचे वकील येतात. आम्ही आपण होता ना, दुपारच्या सत्रात त्यांनी पट्टी मारली नगरपालिकेच्या वकिलांनी कोर्टामध्ये. आणि मी घाबरून भाडं भरायला तयार झालो. मला भीती वाटली, तर मला असं वाटलं माझी दुकान तोडलं. दुसऱ्या दिवशी मी भाडं भरायला तयार झालो. 2 टप्प्यात भाडं भरा असं कोर्टात लिहून दिलं मी. आता बघा, हे स्वतः माझ्यासोबत होते याचिका करते. तर यांनी सांगितलं आम्ही लिहून देतो आणि दुपारच्या सत्रात आले. आता यांनी सांगितलं ते डायरेक्ट पलटून गेले. ते म्हणजे सर आम्हाला ऐका, महत्वाचं सांगतो, हायकोर्टात